चला 2 नंबरच्या प्लॉटमध्ये आपण काय केलं माहिती आहे का, 2 मिरचीचे झाडं लावले. तर ते मिरचीचे झाडं तर आपल्याला माहिती आहे का, गरम गरम उपमा बनवायचा आणि थोडंसं गरम गरम म्हटलं सकाळी सकाळी बेसन बनवायचं म्हणून म्हणलं ताज्या ताज्या मिरच्या तोडून आणावा. आपल्या प्लॉटमध्ये मी 2च झाडं लावलेले आहेत मिरच्याचे, कलिंगडच्या प्लॉटमध्ये 2च झाडं. कारण की जास्त झाडं जमत नाहीत कलिंगडच्या प्लॉटमध्ये, कारण की मिरचीवरती रोग असते, रोग, त्यामुळे आपल्या कलिंगडाला खराब होते म्हणून त्यामुळे 2 झाडं लावलेत मी. ते पण लपून लावलेत ते झाडं. तर चला ताज्या ताज्या मिरच्या आणायच्यात. आणि हे आपला 2 नंबरचा प्लॉट आहे. तर आपल्याला एका साईडनंच वाट आहे, कारण की मधातून आता जाता येत नाही, कारण की आज पाणी दिले, भरपूर पाणी दिल्यामुळं जाता येत नाहीत. तरी पण मी प्रयत्न करते जाण्याचा, मधातून जायचा प्लॉटमधून. खूप लांब आहे, 2च मिरच्याचं झाड आहे. तर म्हणलं ताज्या ताज्या मिरच्या आणायच्या. आता हे पहा आपला हा किती नंबरचा प्लॉट आहे, हा आपल्या 2 नंबरचा प्लॉट आहे, कलिंगडचा 2 नंबरचा प्लॉट आहे. हे पहा आपला 2 नंबरचा प्लॉट. इकडून आपल्याला रस्ताच नाही जायला, म्हणजे कारण की सकाळी सकाळी आपण खूप भरपूर पाणी दिले. एका साईडनं जायचं. मिरचीचे झाडं आणायचे, 2 ताज्या ताज्या मिरच्या आणायच्या. पहा इकडे साईडला ऊस पण आहे आणि इकडे आपले कलिंगड. हे पहा इकडे साईडला ऊस आणि इकडे आपल्या साईडला कलिंगड. किती छान वाटायला वातावरण सकाळी सकाळी. आता 9 वाजले, तर म्हणजे सकाळचा टाईम झाला आहे, आता 9 वाजले. तर इकडं कलिंगड खूप दाट लागलेत माहिती आहे का. ही कढीची साईज आहे आणि कलिंगड पण किती छान लागलेत. हे पहा पण इकडं कलिंगडची साईज कशी आहे माहिती आहे का, छोटाली. हे पहा इकडं कलिंगडची साईज छोटाली ही, म्हणजे एकाने लेट लावलं ना, म्हणजे सगळ्यात मागून लावला. हे पहा 2 नंबरचा प्लॉट, त्यामुळे याची साईज छोटी आहे. हा 2 नंबरचा प्लॉट आहे. आणि 3 नंबरचा पण प्लॉट तुम्हाला दाखवते. 3 नंबरचा प्लॉट तिकडं आहे, खूप लांब आहे 3 नंबरचा प्लॉट. सगळ्यात हे तर माहिती आहे बघा, किती छोटं कलिंगड आहे. पाय हे सगळ्यात छोटं कलिंगड आहे, म्हणजे लेट पेरलं ना, म्हणजे आपण बियाणे लेट टोबले, त्यामुळे हे पहा हे सगळ्यात छोटं कलिंगड आहे. आणि खूप दाट पण लागला आहे आपल्याला माहिती का. याला खूप 2 नंबरच्या प्लॉटला खूप दाट पण माल लागला आहे आणि खूप छान पण लागला आहे. एका साईडनं आले मी तुम्हाला मिरच्या झाडं पण दाखवते. चला म्हटलं सकाळी सकाळी मिरच्या न्यावा, म्हणजे उपमा बनवा म्हटलं सकाळी सकाळी. पहा किती गवत पण खूप झाले आपल्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये. आज बायका येणार आहेत आपल्या कलिंगडच्या प्लॉटमधले. जे काँग्रेस आहे का, ते काँग्रेस खूपच मोठ्याला झालं. म्हणजे याला काँग्रेसमध्ये, याला कोणतं गवत म्हणतात का, याला काँग्रेस म्हणतात. म्हणजे बायका लावून आपल्याला कापायचं आहे. हे पहा मिरच्याचे झाडं पण तुम्हाला आले जवळ, तुम्हाला दाखवते. आपल्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये मिरच्या झाडं लावलेलं. तर हे पहा किती छोटा आले ते पहा. हे पहा मिरच्याचे झाडं. हे पाहायला मिरच्या पण लागल्या, किती लागल्यात मिरचे. हे बघ ह्या मिरच्या लागल्यात. एक ही छोटीशी, ही नको, एकच मिरची लागली आपल्या. काही मिरचीच्या झाडाला एकच मिरची सापडली, कारण की आपल्याला उपमा बनवायचा. हे पहा आणि या ज्या आहेत का, या खूप छोट्याल्या मिरच्या आहेत. हे पहा खूपच छोटं झाड आहे. ही पहा खूप छोटी मिरची आहे ही, आणि ही आपल्याला उपम्यामध्ये टाकता पण येणार नाही. जाऊ द्या, एकच सापडली आपल्याला ही एक मिरची. आपला उपमा होतोय त्यामध्ये, आपला उपमा. तर चला आपण साईडला जाऊ, आता मधातून जाऊ, प्लॉटमधून मधातून जाऊ. हे आपला 3 नंबरचा प्लॉट. हे पहा साईडला आपला ते दिसतंय का, तिकडं 3 नंबरचा प्लॉट आहे. ते तिकडे 3 नंबरचा प्लॉट आहे. ते पहा आपला 3 नंबरचा कलिंगडचा प्लॉट आहे. आणि हा आहे का, हा 2 नंबरचा प्लॉट आहे. आणि ह्या 2 नंबरच्या प्लॉटमध्ये मिरचीचं झाड लावले, ते पण 2 लावले होते. आणि एकच मिरची लागली, एकच मिरची सापडली आपल्या प्लॉटमध्ये. म्हटलं जावा, सकाळी सकाळी खूप छान वातावरण आहे, सकाळचं पण खूप छान वातावरण आहे. पहा आपल्या इकडं कलिंगडची साईज पण खूप मोठी झाली आहे, खूप मोठी झाली आपल्या कलिंगडची साईज. दाखवायची का तुम्हाला 2 नंबरच्या प्लॉटमध्ये. हे पहा एवढी साईज झाली, कुठे कुठे पाया बाकी आपल्या 2 नंबरच्या प्लॉटमध्ये एवढी साईज झाली आपल्या कलिंगडची. सकाळी सकाळी खूप छान वाटते फिरायला. आज बायका पण लावायच्या. आता पहा इथं 2 कलिंगड केवढ्याला झालेत, मोठाले झालेत. हे पहा इथे पण 2 कलिंगड झालेत मोठाले, हे खूप मोठाले झालेत. इथं पण हे पहा 2 कलिंगड. इकडं खूप जास्त पाला पण आहे, म्हणजे कसं आहे माहिती का, याला जास्त पाणी पडतंय ना, त्यामुळे इकडं खूप पाला आहे. हे पहा
इथे पण खूप मोठं कलिंगड झालंय. एकाच जाग्यावर 2 कलिंगड. हे पहा किती मोठाले लागले ते पहा. एकाच जाग्यात 2 कलिंगड. पहा किती सुंदर दिसायले, तर किती छान पण वाटायले तर सकाळी सकाळी. हे पहा एकाच जाग्यात 2 आणि ती साईज पण खूपच मोठी झाली. आता याला सध्या फुलं पण राहिले नाही, कारण की फुलं पूर्ण सध्या उन्हाळा चालू आहे ना, त्यामुळे जे आपले फुलं आहेत का ते फुलं पूर्ण मरून गेले, तर म्हणजे ऊन असल्यामुळं. आणि हा आपला इकडं जायला 3 नंबरच्या, म्हणजे आपला जे रस्ता आहे का, आपल्याला 3 नंबरच्या प्लॉटमध्ये जायला हा रस्ता आहे आणि 2 नंबरच्या मध्ये हा रस्ता आहे. 2 नंबरच्या प्लॉटमध्ये जायला हे रस्ता आहे.